जय हरी. संतांचे विचार या माझ्या मालिकेतील आजच्या तिसऱ्या भागात मी वारी आणि वारकरी हा विशेष भाग घेऊन आपल्या पुढे येत आहे. पंढरीची आषाढी वारी ही एक महाराष्ट्रातील धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक एकतेची व समतेची परंपरा होय. वारी म्हणजे संतांच्या समवेत संत व विठ्ठलाच्या नामघोषात सामुदायिक पदयात्रा होय व ही वारी करणारा तो वारकरी. ज्याप्रमाणे पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्यानंतर नदी नाले ओढे वाहत जाऊन सागरात जाऊन मिळतात, तद्वतच समस्त वारकऱ्यांना आषाढी एकादशी दिवशी किंवा जाईन गे आपुल्या माहेरा या अभंगाप्रमाणे पांडुरंगाच्या चरणाची ओढ लागते. ही वारीची परंपरा फार प्राचीन आहे. 28 युगापासून श्री पंढरीनाथांना विटेवर उभा करणाऱ्या भक्त पुंडलिकाची ही वारी आहे. पांडुरंगाला एका ताटात जेवायला लावणाऱ्या नामदेवांची, सकळ विद्येचा सुकाळू करणाऱ्या ज्ञानोबारायांची, रंजल्या गांजलेल्यांना आपुलेशे करणाऱ्या संत तुकोबारायाची, पंढरीच्या पायाजवळ स्थान मिळवणाऱ्या संत चोखोबांची, शरीराबरोबर मनाचा मळ दूर करणाऱ्या चंद्रभागेची, यवनांच्या परचक्रात लोकांना सावध करणाऱ्या संत एकनाथांची, समचरणी उभा राहून साऱ्या जगाला समता, बंधुता, निस्वार्थ प्रेम आणि कर्तव्याचा संदेश देणाऱ्या पांडुरंगाची, पंढरीच्या वारीत शेतकऱ्यांनी, गोरगरिबांनी, माळकऱ्यांनी जावे असे काही नाही. पंढरीशी जारे आल्यांनो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, सुखालागी जरी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाये एक वेळ. या संत तुकोबारायांच्या, संत नामदेव महाराजांच्या संदेशाप्रमाणे संसारात अडकलेल्या जीवाने पंढरीच्या वारीला जायला हवे. कारण संसारात अडकलेला प्रत्येक जीव काही प्रमाणात का होईना काम, क्रोध, मोह, माया, मत्सर, द्वेष, अहंकार, ताणतणाव आदीमुळे मानसिक वैचारिक दीन झालेला असतो. त्याचे दारिद्र्य, दीनत्व घालवण्याचे सामर्थ्य पंढरीच्या वारीत आहे. पंढरीच्या वारीत सहभागी होणाऱ्याला त्याचा अहंकार सोड म्हणावे लागत नाही. साऱ्या वारकऱ्यांची नम्रता, एकमेकाबद्दलची आपुलकी, ज्ञानोबारायांच्या, तुकोबारायांच्या नामाचा मुखातून होणारा गजर, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, स्त्री पुरुष लहान मोठा या साऱ्यांची एकरूपता व त्यातून आपोआपच निर्माण झालेली समता पाहिली म्हणजे माणसातील मीपणा आपोआप नष्ट होऊ लागतो. खरे म्हणजे पंढरीच्या वारीत पंढरीनाथ भेटेल किंवा नाही हे सांगता येत नसले तरी आपली आपणास खऱ्या अर्थाने भेट होते हे मात्र निश्चितपणाने सांगता येऊ शकते. संसारात अडकलेल्या प्रत्येक माणसाला सतत बाह्य जगत दिसत असते. तो सूर्य पाहिल, चंद्र पाहिल, अथांग सागर पाहिल, डोंगर पाहिल. तसेच म्हणतात ना की एखाद्याला दुसऱ्याच्या डोळ्यातील मुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातील मात्र कुसळ सुद्धा दिसत नाही. तद्वतच त्याचप्रमाणे तो मनाने बाह्य जगात कुठेही कसाही वावरतो, ते जग न्याहाळून पाहतो, पण मात्र तो स्वतःच्या अंतर्मनात मात्र डोकावत नाही. ते अंतर्मन, त्या अंतर्मनाची अथांगता, त्या अंतर्मनाची सुंदरता, नम्रता, उंची तो जाणून घेत नाही. त्याच्यातील काम, क्रोध, मोह, मत्सर, अहंकार तो त्या माणसाला त्याची स्वतःचीच भेट आणि स्वतःचाच परिचय करून देत नाही. आणि स्वतःचा परिचय झाल्याशिवाय त्याच्यातला मीपणा गळून जात नाही, अहंकार जात नाही. व मीपणा, अहंकार हाच मानवी जीवनातला खरा अडथळा आहे. माझ्याकडे मीपणा आहे हेच माणसाला पटत नाही व तो ते मान्यच करीत नाही. पण पंढरीची वाट माणसाला मीपणाची जाणीवही करून देते आणि मीपणाचे अस्तित्व संपल्याची प्रचितीही देते. म्हणून महिनाभर नाही तर किमान 1-2 दिवस का होईना पंढरीच्या वारीची सांसारिक जीवांनी अनुभूती जरूर घ्यायला हवी. पंढरीच्या वारीसाठी धनाची नाही तर प्रामुख्याने मनाची तयारी लागते.
या वारीला गेल्याने आर्थिक दारिद्र्य जात नसले असले तरी मानसिक दारिद्र्य जाते हे सत्य आहे व ज्याच्याकडे मानसिक दारिद्र्य नसते त्याच्यासारखा श्रीमंत तोच असतो. म्हणूनच वारी ही आम्हाला माणसातील माणूसपण जिवंत करण्याची प्रेरणा देते व या वारीचा पाया हाच मुळात भागवत धर्माचा आहे जो संत ज्ञानेश्वरांनी रोवला आहे व संत तुकाराम महाराज त्याचे कळस झाले आहेत. म्हणून संत बहिणाबाई आपल्या अभंगात फार सुंदरपणे सांगतात की ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया नामातयाचा किंकर त्याने केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झाला शे कळस भजन करा सावकाश. अशा महान संतांनी व त्यांच्या वारकरी संप्रदायाने संकुचित सांप्रदायिकतेला थारा न देता सर्व संग्राहक वृत्ती जोपासली. वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत जे विठ्ठल तेच एका महासमन्वयाचे प्रतीक आहे आणि संतांनी शैव वैष्णव बौद्ध जैन इत्यादी विविध धर्मधारांचा श्री विठ्ठलाच्या ठाई संगम साधला आहे. वारकरी संप्रदायाच्या प्रवक्त्यामध्ये विचारांची आणि भावनेची श्रीमंती होती. तिथे कर्मकांडाला थारा नव्हता. तिथे फक्त निर्मळ गंगेसारखी भक्ती होती. त्याचप्रमाणे त्याग, निष्ठा, सहिष्णुता, औदार्य असे गुणही होते. ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम. जय हरी विठ्ठल.